मार्कवर रिवर्सचा फटका अटेन करण्याचा प्रयत्न म्हणता फटका फसलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. डॉट चेंडूची सांगता होतीये. बॉल आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये आणि चेंडू सरळ जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणि तत्पूर्वी व्यासपीठावर रविदासजी गोडे यांचं आगमन झालंय. साहेब आपलं स्वागत असेल या BM ट्रॉफी 2021च्या पर्वामध्ये. पुन्हा एकदा बोलूया मॅच कडे. जयेश गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. बघा काय सुरेख डिलिव्हरी केली जाते आणि वन बाउन्सचा इशारा करतोय पंच. आणि पहिलं तिसरं षटक संपतंय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावली ती पूर्णपणे 32 या अंकावर. चौथं षटक घेऊन आले तर पुन्हा एकदा विनोद. ज्या विनोदने पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळलं होतं त्याच विनोदवर आता मात्र पुन्हा एकदा कर्णधार विश्वास दाखवतोय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज विनोद गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू. बघा खोदून काढलाय चेंडू. जातोय सरळ लॉंग ऑफच्या दिशेने. तत्पूर्वी येते एकच धाव आणि गुड थ्रो. चांगली फिकी केली. कव्हर केलं गेलं आणि या चेंडू सुद्धा आली एकच धाव. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती आता मात्र 33 धावा. बघा ज्या विनोदने आधीच्या पॉवर प्लेच्या गोलंदाजीमध्ये इम्प्रेस केलं होतं तोच विनोद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिला चेंडू सुरेख हाताळला. एकच धाव आली. पुन्हा विनोद सामना करायला नवनाथ. आता मात्र सुरेख चेंडू. बघा डॉट चेंडूची सांगता होतीये. बघा ज्या 2 ओव्हरमध्ये आता मात्र हाणामारी करायची आहे. कारण टेनिस क्रिकेटमध्ये शेवटच्या 2 ओव्हर 5 ओव्हरचा सामना असताना 2 ओव्हरमध्ये हाणामारी केली जाते. मात्र ती हाणामारी करताना काही फलंदाज दिसत नाहीये. बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ जाऊन विसावतो तर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हे करत असताना मात्र विनोदचा आत्मविश्वास पूर्णपणे दुणावलाय. पुन्हा एकदा तोच विनोद गोलंदाजी मार्कवर. सामना करेल नवनाथ. आता मात्र सुरेश चेंडू बॅटची कडा घेतोय. तत्पूर्वी येते फाईनल क्षेत्रामध्ये एक धाव. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या तिथे आता मात्र 34 धावा. बघा सुरेख अशी गोलंदाजी करतो. आतापर्यंत विनोद कुठल्याही प्रकारचे मोठे फटके खेळू दिले जात नाही. त्याच्या माध्यमातून एकेरी दुहेरी धावावर समाधान मागतोय. आता मात्र भावळे बी संघ. ज्या भावळे बी संघाच्या सूरजने फलंदाजी केली होती तशी फलंदाजी आता मात्र करताना कुठलाही फलंदाज दिसत नाहीये. आता मात्र उजव्या यष्टीचा खूपच चेंडू बाहेर लँड झाला आणि त्यानंतर पंचांनी इशारा केलाय. दंडित केलाय गोलंदाजाला. वाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. धावसंख्या एकाने वाढते. धावसंख्या होती ती आता मात्र 35 धावा. फलकावर लगावल्यात आतापर्यंत भावळे बी संघाने फलंदाजी करत असताना. चौथं षटक अजूनही मार्गस्थ आहे. चौथं षटक मार्गस्थ असताना आता मात्र धावांवर अंकुश ठेवण्यात यश आले ते विनोद या गोलंदाजाला. पुन्हा एकदा बघा सुरेख असा फुल शॉट खेळण्याचा प्रयत्न. मात्र चेंडू आणि बॅटचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. दुसरी धाव सुद्धा घेते. बघा थोडंसं फंबलिंग होतंय आणि चुकीचं रूपांतर 2 धावांमध्ये होत आहे. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या मात्र आता 37. लॉस ऑफ 4 विकेट्स. बघा 4 विकेट गारद झाले आतापर्यंत आणि ही दोन्ही फलंदाज कुठल्या प्रकारचे मोठे फटके आतापर्यंत खेळण्यात यश आलं नाही फलंदाजांना. सूरज नंतर मात्र आता मात्र धावफली थोडीशी संत झाली आहे. पुन्हा एकदा विनोद गोलंदाजी मार्कवर. बघा विनोदच्या गोलंदाजीवर आतापर्यंत धावा आल्या त्या फक्त आणि फक्त 5 धावा. बघा चेंडू सरळ गेला वाईट. 4+1
धावा असतील, चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क आला नाही विकेट किपर आणि सरळ जाऊन आदलला तो ब्लॅक स्क्रीनवर. व्हाईट +1च्या स्वरूपामध्ये 5 धावा येतील. धावसंख्या 5ने वाढेल. धावसंख्या होती ती आत्ता मात्र 42 धावा. बघा विनोदच्या माध्यमातून चांगलीशी गोलंदाजी होते, मात्र किपर आणि स्लिपला बीट करून चेंडू सरळ गेला तो चौकाराच्या दिशेने आणि अतिरिक्त धावांचा भरणा झाला. तर या भावळे बी या संघाला नशिबाचा चौकार मिळाला. पुन्हा एकदा विनोद गोलंदाजी मार्कवर. आत्ता मात्र सुरेख चेंडू, पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होतीये. विनोदच्या माध्यमातून अजूनही षटकातील एक चेंडू शिल्लक असेल. बघा विनोदने आतापर्यंत इम्प्रेस केलंय, खूप सुरेख अशी गोलंदाजी करतोय विनोद. कुठल्याही प्रकारचे मोठे फटके मात्र येत नाहीयेत. मात्र भावले बी टीमला आतापर्यंत नशिबाचा एक चौकार आलाय तो या ओव्हरमध्ये. पुन्हा एकदा सुरेख फटका, परंतु मिस झालाय पूर्णपणे. फलंदाज आता मात्र धावपीच्या स्वरूपात बाद होतोय तो नवनाथ. तत्पूर्वी ड्रिंक घ्यायचंय, ड्रिंक्स ब्रेक असेल. तर बघा वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. विनोदचं चौथं षटक संपलंय. चौथ्या षटकानंतर धावसंख्या स्थिरावली ती पूर्णपणे 42 या अंकावर. शेवटचं षटक येत आहे, गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर. आशिष शेवटचा गोलंदाज. आता मात्र या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न असेल भावाले बी संघाचा. त्याच दिशेने वाटचाल करतोय का पाहूया संघ. आणि सुरेश यॉर्कर उडवलाय बघा, चेंडूखाली क्षेत्ररक्षक येतोय आणि लॉंग ऑनच्या दिशेने सुरेश झेल टिपलाय क्षेत्ररक्षकाने. आणि पुन्हा एकदा फलंदाजाच्या पारीचा अंत होतोय. डीजे
बघा नवनाथ बादल त्याची जागा येतोय तो साईनाथ 9 नंबरचा 9व्या क्रमांकावर आलाय तो. आता मात्र साईनाथ बघा स्वस्तात 7 विकेट बाद झालेत ते. आता मात्र भावळे बी संघाचे विनोद आणि साईनाथ ही जोडी मैदानात. पुन्हा एकदा आशिष गोलंदाजी मार्कवर 5वं षटक हाताळत असताना. आता मात्र डाव्या यष्टीच्या खूप बाहेर चेंडू लँड झालाय आणि चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव येते. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होती आता मात्र 45. लॉस ऑफ 7 विकेट्स. 7 विकेट आतापर्यंत तंबूत धाडण्यात यश आलं येते. गोलंदाजांना वालशीत संघाची गोलंदाजी खूप चांगली झाली आतापर्यंत. कुठल्याही प्रकारचे मोठे फटके खेळण्यात यश आले नाही ते. सूरज नंतर कुठलाही फलंदाज आपली बॅट टिकवू शकला नाही. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतोय चेंडू त्याच्या स्लिप क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी ते 1 धाव. दुसऱ्या धावेचा मानस असेल परंतु नाही. गुड कॉलिंग होत आहे आणि या चेंडू सुद्धा येते 1च धाव. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या होती आता मात्र 46. बघा 46 लॉस ऑफ 7 विकेट्स. सुरेख गोलंदाजी करतोय आशिष कारण हे शेवटचा हाणामारीचा षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न असतो. आता फक्त आणि फक्त आतापर्यंत धावा आल्यात या षटकामध्ये 4 धावा. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. आता मात्र फुलर लेनचा चेंडू बॅटच्या टप्प्यामध्ये येतोय. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी येत आहेत त्या 1च धाव येते. 1 धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती आता मात्र 47. आणि या षटकातील शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवर किती धावा येतील, किती धावांचा टार्गेट सेट असेल पाहूया. शेवटचा चेंडू आशिषचा सामना करायला आता मात्र विनोद. पुन्हा एकदा फुलर लाईनचा चेंडू मध्ये बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही मात्र बॅटची कडा घेऊन जातोय तो मिड विकेट क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी येते ती 1 धाव. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि 3 धावा. दोन धावा. पंच या चेंडूवर शेवटच्या चेंडूवर आल्या धावा 2 आणि धावसंख्येचे टोटल झाले आता मात्र 49. लॉस ऑफ 7 विकेट्स. आणि विजयासाठी गरज असतील ते 50 धावांची. 50शी पार करावे लागेल ते विजयासाठी. आता मात्र वालशीत संघाला विजयासाठी गरज असेल ते 50 धावांची. तत्पूर्वी डीजे सूरजच्या माध्यमातून. त्यानंतर कुठलाही फलंदाज बॅट टिकवू शकला नाही.
आणि धावसंख्येचा स्कोर उभा केलाय तर 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49 धावा, 50 धावांचं टार्गेट असेल ते वालशीत संघासमोर विजयासाठी. आणि वालशी संघाचे दोन्ही फलंदाज मैदानात उतरलेत. फलंदाज असेल उमेश आणि आशिष ही जोडी मैदानात. बघा आशिष हा छोटा पॅक बडा धमाका ज्याला म्हटलं जातं तो आशिष स्ट्राईकला आलाय. ज्या आशिषनं शेवटचं षटक हाताळलं, सुरेख अशी गोलंदाजी केली, तोच आशिष आज मात्र फलंदाजीसाठी आलाय. गोलंदाज आहे तो कैलास. पहिले षटक घेऊन आलाय तो कैलास. स्ट्राईकला असेल उमेश, नॉन स्ट्राईकला असेल तो आशिष. प्रथम गोलंदाजी करेल तो गोलंदाज कैलास. कैलासचा पहिला चेंडू लेट्स प्ले आणि सुरेख प्रकारचा चेंडू होता. बघा बॅटच्या पूर्ण टप्प्यामध्ये आला नाही, तत्पूर्वी खेळून काढला. या चेंडूवर इथे एकच धाव. एका धावेने श्रीगणेश केलाय. आता मात्र उमेशने संघाचा आणि वैयक्तिक खातं ओपन केलंय ते उमेशने एका धावेने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय तो कैलास. सामना करेल आता मात्र आशिष. सुरेख फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र ऑफस्टिकचा खूपच चेंडू बाहेर होता आणि पंच इशारा करतात, गोलंदाजाला दंडित करतात. एका धावेने धावसंख्या एकाने वाढते. धावसंख्या तिथे आता मात्र 2 धावा. पुन्हा एकदा कैलास गोलंदाजी मार्कवर. सामना करेल तो आशिष. आता मात्र चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि सरळ जाऊन विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची सांगता होते. आता मात्र कमबॅक केलंय ते पूर्णपणे कैलासने. बघा आतापर्यंत चेंडू हाताळले ते 3, त्याच्यावर धावा आल्या त्या 2. ती एक धाव व्हाईटच्या स्वरूपामध्ये आली आणि कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आतापर्यंत आला नाही तर बॅटमधून, कारण पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धाव कुठण्याचा माणूस असतो. त्या दिशेने वाटचाल लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळून काढलाय चेंडू. चेंडू जाते सरळ 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार. पहिले आशिषच्या बॅटमधून आलाय चौकार. डीजे बघा आत्ता मात्र आशिषने सुरेख फटका खेळला होता. हेलिकॉप्टर स्टाईलने स्ट्रोक खेळला होता आणि सरळ चेंडू गेला तो ऑफस्टिकला. चौकार. पुन्हा एकदा त्याच स्टाईलने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावली ती 6 या अंकावर. दहा पूर्णांक 0-0च्या सरासरीने धावा कुठल्या असताना आता मात्र 6 अंकावर धावसंख्या स्थिरावली आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू मात्र बघा आणि या चेंडूवर येते एकच धाव. सेफ क्षेत्रामध्ये एक धाव आली आहे. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती आता मात्र 7 धावा.
पंच, या चेंडूवर धाव आहे की नाही? थँक्यू थँक्यू. ठीक आहे, एक धाव आली आहे. पुन्हा एकदा कैलास गोलंदाजी मार्कवर. सामना करेल उमेश. आता मात्र सुरेख बॅटच्या टप्प्यामध्ये चेंडू आलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि शेवटच्या क्षणी चेंडू मात्र गेलाय सीमा रेषे पार आलाय तो खणखणीत षटकार. आणि नवीन फलंदाज येतोय तो मैदानामध्ये कमलेश. बघा आता मात्र कमलेश आणि आशिष ही जोडी मैदानामध्ये असेल. आशिष हा छोटा पॅक बडा धमाका आहे, कारण त्याची बॅट फिरवण्याची जी स्टाईल आहे ती सुरेख आहे. आतापर्यंत चांगली अशी फलंदाजी करतोय तो आशिष आणि त्याला जोड देण्यासाठी येतोय तो फलंदाज कमलेश. कमलेश आणि आशिष ही जोडी मैदानात असेल. सूरजचं दुसरं षटक मार्गस्थ आहे, पॉवर प्लेचं हे दुसरं षटक असेल. 3 क्षेत्ररक्षक हे 30 गज घेऱ्याच्या बाहेर असतील. अजूनही पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ असताना मोठे फटक्याचा खेळण्याचा प्रयत्न असेल ते कमलेश आणि आता मात्र आशिषचा. पुन्हा एकदा सूरज गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा सुरेख फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय आणि या चेंडूवर सुद्धा येते एकच धाव. एका धावेने धावसंख्या वाढती, धावसंख्या होती ती आता मात्र 15 या अंकावर जाऊन पोहोचले. आतापर्यंत 10 पूर्ण 0-0च्या सरासरीने धावा कुठं असताना त्या दिशेने वाटचाल करतोय तो. आता मात्र वालसी दहा संघ, कारण आतापर्यंत 15 धावा आल्यात. अजूनही दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा कटवलेला चेंडू बघा, फक्त दिशा दिली आहे. या चेंडू सुद्धा सिंगल येते बघा. कुठल्या प्रकारचा दबाव न घेता सिंगल, एकेरी दुहेरीवर आपलं थोडस स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न असेल दोन्ही फलंदाजांचा. धावसंख्या एकाने वाढते, धावसंख्या होती ती आता मात्र 16 धावा. पुन्हा एकदा जो आशिष सुरेख फलंदाजी करतोय तो आशिष स्ट्राईकला आलाय आणि तोच प्रयत्न असेल कमलेशचा जास्तीत जास्त स्ट्राईकला ठेवण्याचा आशिषला. पुन्हा एकदा सूरज गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू मात्र सरळ जाऊन यू मिस आय विल डेफिनेटली हिट. बघा चेंडू जाऊन सरळ टकवला तो, यष्ट्यांवर आदळला आणि आशिषच्या पारीचा अंत. डीजे
धावनात गोलंदाजी मार्कवर सुरेख फटका खेळून काढलाय कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी येते एकच धाव. सुरेख असं क्षेत्ररक्षण होतंय. चांगली थ्रोपैकी सुद्धा झाले. कव्हरच्या माध्यमातून एकच धाव घेण्यात यश आलंय. आता मात्र विनोदला, आता मात्र स्ट्राईकला असेल तर जयेश धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता मात्र 28 या अंकावर. बघा सरासरी गाठण्यामध्ये आतापर्यंत वार्षिक संघाला यश आलंय. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा सुरेख फटका. बघा आता मात्र लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. तत्पूर्वी येते एक धाव. दुसऱ्या धावेचा मानस, परंतु नाही. सुरेख थ्रोपैकी चांगलं असं क्षेत्ररक्षण होतंय ते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा धावसंख्या एकाने वाढते. धावसंख्या होती आता मात्र 29 धावा. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल. पुन्हा एकदा नवनाथ गोलंदाजी मार्कवर. आता मात्र फसवा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. या चेंडू सुद्धा येते एक धाव. धावसंख्या होती 30 धावा. बघा 10.00च्या सरासरीने आतापर्यंत धावा कुठत चाललाय तो वालशीत संघ. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. मात्र शेवटची 2 षटकं ही निर्णायक असतील ना. त्यातलं हे 4थं षटक कोण हाताळेल, कुठला गोलंदाज हे 4थं षटक हाताळेल आणि या षटकामध्ये थोडासा दबाव दडपण निर्माण करावं लागेल ते फलंदाजावर. कारण शेवटच्या ओव्हरपर्यंत जर मॅच न्यायचा असेल ते या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि स्वतः कर्णधार सूरज स्वतःवर जिम्मेदारी घेतोय आणि 4थं षटक बघा सांघिक 4थं आणि वैयक्तिक 2रं षटक हाताळतोय सूरज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सामना करेल विनोद. आता मला त्रिफलाची दांडी गोल यष्ट्यांज उद्ध्वस्त करतोय सूरज आणि विनोदच्या पारीचा अंत. डीजे बघा सूर्याजीने आल्या आल्या हल्ला चढवलाय. सूरजच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर येतोय तो धारदार दमदार चौकार. पुन्हा एकदा सूरज गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा सुरेख चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खोलून काढलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. एका धावेचा प्रयत्न आणि सुरेख असं कव्हर होतंय विकेट किपरच्या मागे. आणि या चेंडूवर सुद्धा येते एकच धाव. धावसंख्या एकाने वाढते. धावसंख्या होती ती आता मात्र 35 धावा. बघा वालशीत संघ आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. कारण बघा धावा रोखण्यात कुठल्या प्रकारचं आजपर्यंत यश आलं नाहीये. आणि पुन्हा एकदा त्रिफलाची दांडी गोल यष्ट्या उद्ध्वस्त. जयच्या पारीचा धावसंख्या झाली ती 35. उर्वरित चेंडू असतील 8 आणि धावांची गरज असेल ती 15. 8 चेंडू आणि 15 धावांचं
बघा समीकरण आता मात्र असं असेल की उर्वरित 8 चेंडू आणि धावांची गरज असेल ती 15 धावा विजयासाठी वालशीत संघाला. कारण सूरजने आता मात्र पूर्णपणे कमबॅक केलं. एक चौकार त्याच्या गोलंदाजीवर आला असला तरी 2 चेंडूमध्ये 2 विकेट घेण्यात त्याला यश आलंय. कारण मी आधीच म्हटलं होतं की चौथं षटक हे निर्णायक षटक असेल. या षटकामध्ये दिशा आणि दशा ही ठरवत असतो. तर या सामन्याचा आणि या सामन्यामध्ये आतापर्यंत पकड मजबूत ठेवली आहे ती भावले बी या संघाने. वालशीत संघाला शेवटपर्यंत आपली विकेट टिकवावी लागेल. कारण आता मात्र नवीन फलंदाज आलाय तो मैदानामध्ये. आकाश आणि सूर्याजी ही जोडी अजूनही मैदानात असेल. आकाश हा 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानात आला. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन जेव्हा जेव्हा येतो थोडा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करावा लागतो. पुन्हा एकदा सुरेख चेंडू बघा. चेंडू पडल्यानंतर सरळ जाऊन विसावलाय तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि या चेंडूवर सुद्धा डॉट चेंडूची सांगता होतीये. आता मात्र थोडंसं दबाव आणि दडपण असेल. कारण उर्वरित समीकरण असेल 7 चेंडू 15 धावेची गरज. आता मात्र जादुई फटका खेळून काढलाय. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल त्याला आणि चेंडू जाते सरळ लॉंग ऑनच्या दिशेने. चौकार बघा. समीकरण असेल 5 चेंडू 7 धावांची गरज. कारण एक मोठा फटका आलाय. संजीवनी देण्याचं काम केलंय ते वालशीत संघाला. भावळे बी संघाचा गोलंदाज विनोद आतापर्यंत पहिल्याच चेंडूवर चौकाराला थोडासा दबाव आणि दडपण असेल. बघा जेव्हा जेव्हा शेवटच्या ओव्हरपर्यंत सामने पोहोचतात तेव्हा थोडंसं दबाव आणि दडपण असतो तो गोलंदाजावरती. पुन्हा एकदा सुरेख फटका खेळून काढलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि या चेंडूवर सुरेख फेकी सुद्धा होते. या चेंडूवर आले एकच धाव. दुसऱ्या धावेचा मानस आणि मात्र दुसरे धाव घेत असताना बाद झालाय तो सूरजच्या पारीचा अंत. डीजे
मीच थोडासा अडथळा निर्माण होत असतो फलंदाजी करत असताना. पहिलाच चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि LPWची लॉर्ड आउटफील्ड केली होती आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन होत आहे सुजलच्या. सुजल हा बाद. समीकरण चेंज होत आहे. समीकरण 5 धावांची गरज. दोन चेंडू 5 धावांची गरज असेल ती विजयासाठी वालशीत संघाला. विनोदने आता मात्र थोडीशी पकड मजबूत केली आहे आपल्या या सामन्यावर. कारण अनुभवी गोलंदाज आहे. अनुभवी गोलंदाज नेहमीच गोलंदाजी करत असताना आपलं 100% कमिटमेंट देत असतो. तिने नवखी फळी मैदानात उतरली ती. दोन्ही नवे फलंदाज मैदानात असतील. आकाश आणि तू ही जोडी. पुन्हा एकदा विनोद गोलंदाजी मार्कवर. समीकरण असेल 2 चेंडू 5 धावा. डावखुरे आताचा फलंदाज. चेंडू समजला नाहीये. आता चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तत्पूर्वी 2 धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होतोय. गुड्डूच्या पारीचा अंत होतोय आणि शेवटच्या चेंडूवर 1 चेंडू 4 धावांची गरज. बघा विजयासाठी कंपल्सरी 4 धावा काढाव्या लागतील. जर 3 धावा आल्या तर मात्र टाय होईल आणि टाय झाला मॅच तर सुपर ओव्हर खेळवला जाईल. बघा या सामन्यांमधला BM ट्रॉफी मधला सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल का? कारण गरज आहे 1 चेंडू 3 धावा. विजयासाठी 4 धावांची गरज आहे आणि मॅच टाय होण्यासाठी 3 धावांची गरज असेल. जर मॅच टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवला जाईल. आता मात्र थोडासा दबाव दडपण असेल दोन्हीकडे, दोन्ही फलंदाजांकडे. कारण धावून काढायच्या त्या 3. विनोद आपलं पूर्ण अनुभव झोकून देत असताना शेवटचा चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता करतोय आणि हा सामना पूर्णपणे जिंकलाय तो बडे बी संघाने. शेवटपर्यंत आपला आत्मविश्वास दुणावत ठेवला आणि विनोदने शेवटच्या क्षणी विजय खेचून नेला. तर हाडलक असेल बघा दोन्ही संघांना. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच असेल नो डाऊट अबाउट. ज्याने सुरेख गोलंदाजी केली आणि चांगली अशी फलंदाजी सुद्धा केली तोच असेल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सूरज आपण यायचं लगेच मॅन ऑफ द मॅच साठी. तत्पूर्वी हँडशेक करायचं आहे, हस्तांदोलन करायचं आहे आणि मगच सामन्याचा निरोप घ्यायचा आहे. तत्पूर्वी एक सुरेख संगीत होऊन जाऊ द्या DJ.